नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं आज लातूरात गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेत लातूर, नांदेड, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील शिक्षक, तज्ज्ञ, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। यावेळी नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्यासह शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांबाबत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले। राज्य सरकारने 11वी आणि 12वीसाठी NCERTचा अभ्यासक्रम स्वीकारावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। परिषदेत मांडण्यात आलेल्या ठरावांमध्ये निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी दिले। सर, या राष्ट्र सेवा दलाच्या वतीने जी परिषद आहे त्यामागचा नेमका काय उद्देश होता आणि कोण सर्वप्रथम मी अजित शिंदे यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की ह्या विषयावर त्यांनी जनमत संघटित करण्याचा राष्ट्र सेवा दलाच्या मार्फत लातूर सारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणून नीटच्या पेपर फुटीचं उगमस्थान आहे, त्या ठिकाणी ही गोलमेज परिषद आयोजित केली। त्यांच्या निर्भयतेला मी सलाम करतो। दुसरं म्हणजे याच्यामध्ये लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद वेगवेगळ्या जिल्ह्यातनं अनेक समविचारी लोक आलेली आहे आणि त्यांची तळमळ आहे। हे कोणी पालक नाही विद्यार्थ्यांचे, परंतु त्यांची इच्छा आहे की देशात जे काही चाललेलं आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार वाढलेला आहे पेपर फुटीच्या द्वारे, तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि परीक्षा पद्धतीमध्ये पण काही बदल घडले पाहिजे, ज्याच्यातनं खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचे डॉक्टर आपल्या देशाला लाभतील आणि एकंदरीत आपल्या देशाचं आरोग्य हे सुरक्षित हातामध्ये राहील, हा याचा उद्देश आहे। खास करून कोणत्या विषयावर फोकस करण्यात आला परिषदेच्या संदर्भाने काय सूर निघाले? मुळामध्ये नीट पेपर फुटीच्या बाबतीतच महत्वाची चर्चा, कारण विषयच नीट प्रवेश परीक्षेबद्दल होता, ती झाली। त्या अनुषंगाने अनेक गोष्टी पुढे आल्या, जसं की आपण म्हणतो नीतिमत्ता ढासळत चाललेली आहे आणि त्यामुळे असं घडतंय, अशा अनेक गोष्टी आल्या। जसं की मल्टिपल चॉईस क्वेश्चनची जी पद्धती आहे ती अनेकांना वाटतं की चुकीची पद्धती आहे, त्याच्यामुळे लायकी नसताना सुद्धा विद्यार्थी चांगले मार्क घेऊन त्या क्षेत्रात येतात आणि त्यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव भविष्यामध्ये अशा डॉक्टरच्या हातात गेल्यावर जाऊ शकतो, ही एक सामाजिक भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात आली। परीक्षेच्या पद्धतीबद्दल अनेकांनी अनेक सूचना केल्यात। काहींच्या मते राज्यामध्ये वेगळी परीक्षा असावी, सेंटरला वेगळी परीक्षा असावी, काहींच्या मते एकत्रित असावी, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह असावी, ऑब्जेक्टिव्ह असावी, अशा पद्धतीचे विविध पर्याय या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। आणि मला वाटतं की याच्यामध्ये जे विचार मांडण्यात आले ते रास्तच आहे, परंतु आज जर आपण बघितलं, ताबडतोब जर काही बदल करायचे असतील तर आपल्याला आहे ती परीक्षा पद्धती घेऊनच त्याच्यामध्ये काही जे बदल तात्काळ होऊ शकतात त्या पद्धतीचे करणं आवश्यक आहे। दुसरं म्हणजे लोकांना भीतीच राहिलेली नाही, म्हणजे पेपर फुटू द्या, काही फुटू द्या, आपलं काही वाकडं होणार नाही, हा जो कॉन्फिडन्स या लोकांमध्ये आहे त्या कॉन्फिडन्सला कुठेतरी आपण ब्रेक केलं पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे हे पेपर फुटीसाठी ठीक आहे, आज XYZचं नाव पुढे येत आहे, परंतु जे पकडले गेले नाही असे भरपूर आहे। पकडला गेला तो चोर आणि नाही तो मोर, अशा पद्धतीची सिच्युएशन आहे। आता जे पकडले गेले तेवढेच लोक या पेपर फुटीमध्ये आहेत असं माझं मत नाही। याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये पेपर फुटीच्या संदर्भात सहभाग असू शकतो। त्या प्रत्येकाला शोधून कठोरात कठोर जर शिक्षा दिली गेली, अगदी फाशी मी म्हणणार नाही, परंतु चांगली कठोर शिक्षा, म्हणजे पेपर लीक करणाऱ्यापासून पालकापर्यंत आणि पाल्यापर्यंत सगळ्यांनाच शिक्षा व्हावी, त्याच्यामध्ये कुठलीही दयामाया आपण दाखवू नये, हे जर उदाहरण आपण समाजासमोर ठेवलं तर निश्चितपणे त्या भीतीपोटी कुठेच पेपर फुटी होणार नाही। याच्यासाठी मी जे उदाहरण दिलं ते CA इन्स्टिट्यूटचं दिलं। CA इन्स्टिट्यूट भारतात आणि भारताच्या बाहेरही परीक्षा घेते आणि आजपर्यंत पेपर फुटीचा काही कुठली घटना घडलेली नाही। IIM सारख्या कॅटच्या परीक्षा ज्या आहेत त्या सुद्धा देश पातळीवर घेतल्या जातात, तर त्याच्यामध्ये सुद्धा असं कुठे अनुभव आलेला नाही। तर जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, मला वाटतं नीटची परीक्षा जी एजन्सी घेते त्यांनी ती प्रिकॉशन घेतलेली नाही आणि वचक राहिला नाही, कायद्याचा वचक आपल्या देशामध्ये आजच्या घडीला राहिलेला नाही। मला अजूनही शंका आहे की हे धनाढ्य लोक आहेत,
जरी यांची CID CBI मार्फत चौकशी सुरू असली तरी पैशाच्या जोरावर हे निश्चितपणे सुटून येतील याची मला खात्री आहे. त्यामुळे आता बघायचं आहे की सरकार काय करतं. धन्यवाद. राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं आज नीटच्या प्रश्नावर एक गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या गोलमेज परिषदेने काही ठराव हे विद्यार्थी आणि पालक आणि समाज हिताच्या दृष्टीने केलेले आहेत. त्यातला जो पहिला ठराव आहे तो आहे या पेपर फुटीमध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांची अत्यंत सखोल चौकशी करून यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशा स्वरूपाची कार्य करण्याची हिंमत त्या मंडळींमध्ये होणार. दुसरा ठराव जो आम्ही केलेला आहे तो महाराष्ट्राच्या बोर्डांचा जो शिक्षणाचा सिलेबस आहे तो अत्यंत कुचकामी ठरत आहे. या सर्व प्रवेश परीक्षांच्या साठीचा जो सिलेबस आहे तो NCERTचा आहे आणि आपण महाराष्ट्रातले लोक यामध्ये मागं पडत आहोत. त्यामुळे सरकारने तत्काल NCERTचा सिलेबस स्वीकारला पाहिजे आणि आपला सिलेबस NCERTसाठी ॲटपार गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षामध्ये आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की वैद्यकीय प्रवेशाचे जे नियम आहेत ते खाजगी मेडिकल कॉलेजांना सोयीचे होतील अशा स्वरूपाचे ठेवण्यात येत आहेत. हे नियम बदलून हे सर्व नियम हे विद्यार्थी केंद्री आणि पालक केंद्री करायला पाहिजे, जेणेकरून या व्यवस्थेमधून जे शोषण उभं राहत आहे ते शोषण संपून जाईल. राष्ट्रसेवा दलाने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातल्या विविध भागातील लोकांशी चर्चा करून आणि विविध भागातील लोकांचे प्रश्न मतं जाणून घेऊन महाराष्ट्र शासनाला एक मेमोरेंडम सादर करण्याचा निश्चय केलेला आहे. अशा स्वरूपाच्या 4 गोष्टी आम्ही या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून करण्याचं ठरवलेलं आहे. Thanks for watching Ekmat Digital.